सीबीडी येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या प्राचार्यांचे केबिन आणि कार्यालय याच्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप प्राचार्य व्ही बी पवार यांनी केला आहे। या संस्थेमध्ये मी 2005 पासून कार्यरत आहे। जवळपास 10 वर्ष मी अध्यापक विद्यालय सीबीडी बेलापूर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे हे बीएड कॉलेज आहे, सेक्टर 8B बेलापूर या ठिकाणी। त्या ठिकाणी मी 10 वर्ष होतो आणि गेल्या 8 वर्षापासून मी या ठिकाणी सेंट्रल स्कूल आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं, त्या सेंट्रल स्कूलमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम करतो। मी या अगोदर संस्थेमध्ये जे काही अंतर्गत अशा पद्धतीचं काही अध्यक्ष पदाच्या बाबत वाद आहेत, तर ते वाद रीतसर असे धर्मादाय आयुक्त कार्यालय वरळी या ठिकाणी प्रलंबित आहेत। म्हणजे हिअरिंगवर हिअरिंग ह्या सुरू असतात। कोणकोणते सदस्य, कोणत्या सदस्यांनी काय निर्णय घेतला, कोणत्या सदस्यांनी कोणत्या गव्हर्निंग बॉडीमधून बाहेर पडले, त्या संदर्भाचा वाद हा आतापर्यंत सुरू आहे। फायनल अजून अंतिम निर्णय हा आलेला नाही। असं असताना या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांच्या गटामध्ये काम करत असताना अ, त्यांच्या व्यतिरिक्त जे बाकीचे लोक आहेत, त्यामध्ये चंद्रशेखर कांबळे, उमाजी म्हस्के आणि वामन आचार्य असे काही प्रमुख मंडळी आहे, ते सातत्याने आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचे। आता तो आर्थिक व्यवहाराच्या संदर्भामधला होता, शाळेच्या कामकाजाच्या संदर्भामधला होता आणि अरेरावी आम्हाला खूप प्रमाणामध्ये मला स्वतःला चालायची। त्यामध्ये माझी 2 ते 3 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये हॅरेसमेंट झाली। हा प्रकार मी सतत आठवले साहेबांच्या कानावर टाकत आलो, त्यांना वेळोवेळी सांगत आलो, परंतु यावर पाहिजे तशी दखल आठवले साहेबांनी कधी घेतली नाही। कारण त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते सॉफ्ट बाजू घ्यायचे। त्यामुळे गंभीर अशा स्वरूपाचे शाळेच्या व्यवस्थापनाच्या या संदर्भामध्ये असा निर्णय न झाल्यामुळे मी शेवटी निर्णय घेतला, की जर बाकीचे लोक काम करत नसतील, तर मग बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं आहे, त्यांच्याकडे सुद्धा इतर कॉलेज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम का करू नये। मग मी या ठिकाणी गेल्या 2 वर्षापूर्वी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली, की साहेब आम्ही 4ही प्रिन्सिपल आम्ही तुमच्याकडे येतो आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला तयार आहे। असे असताना 2 वर्षापासून इथला आमचा बेलापूर कॅम्पसमधला कामकाज आम्ही 4ही प्रिन्सिपल एकत्ररित्या गुण्यागोविंदाने काम करत होतो। 2 महिन्यापूर्वी मराठी माध्यमामध्ये या ठिकाणी प्राचार्य पाटील, आर.डी. पाटील आणि त्यांचे सीनियर शिक्षक ते सुद्धा प्रचाराचे दावेदार आहेत, असे दुसरे पी.एम. सोनवणे यांचा अंतर्गत वाद हा जिल्हा परिषदेपर्यंत होता। गेल्या 2 महिन्यापासून तो वाद सुरू असताना अचानक त्यांनी माझ्यावर संशय घ्यायचा आणि मी ज्या ठिकाणी काम करतो सेंट्रल स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये, तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही पुन्हा आमच्याकडे या, आठवले गटामध्ये या। अशा माझ्याकडे जबरदस्ती करणाऱ्या त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे क्लिप आहेत। त्यांनी संभाषण केल्याच्या क्लिप आहेत, रेकॉर्डिंग आहे, की त्यांनी मला 3 ते 4 लोकांनी सतत माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, की तुम्ही आठवले गटामध्ये परत आले पाहिजे, नाहीतर तुमची दुर्दशा करू, तुम्हाला कामावून काढून टाकू। अशा बऱ्याच गोष्टी माझ्या संदर्भात होत आहेत। त्यानिमित्तानं मी आनंदराज साहेबांना वेळोवेळी हा विषय त्यांच्या कानावर टाकला, म्हणून आनंदराज साहेबांनी या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आणि आता अलीकडे गेल्या 28 तारखेला 28/3/2025 रोजी या ठिकाणी सकाळी 6 वाजता आठवले साहेबांच्या गटाचे सिद्धराम ओहाळ हे नवी मुंबईचे आर.पी.आयचे लीडर आहेत, त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांची पत्नी आणि शाळेतील आता नव्याने घेतलेले काही गुंड लोक त्यामध्ये आहेत। तर अशा लोकांनी माझे शाळेचे कटरनी टाळे तोडले आणि ही सगळी माहिती मला जेव्हा मिळाली, मी तात्काळ पोलिसांना कळवलं आणि पोलीस थोड्या वेळामध्ये या ठिकाणी आले। तेवढ्याच वेळेमध्ये त्यांनी आतमध्ये घुसून या ठिकाणी कॅबिन वगैरे तोडण्याचा प्रयत्न केला। कॅबिन काही तुटली नाही, म्हणून कॅबिन सोडून त्यांनी बाकी इतरत्र मात्र जाऊन त्यांनी झाडझडती घेतली। अशा परिस्थितीमध्ये ही जेव्हा झालं, तेव्हा तात्काळ पोलीस आल्यानंतर ते तिथून बाहेर निघाले। माझ्या नावाचा बोर्ड बाहेर असताना सुद्धा दुसऱ्या एका कोणत्या महिलेचा बोर्ड त्या ठिकाणी आणून लावला आणि कुलूप लावले। शेवटी मग आम्ही रीतसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली, लेखी स्वरूपाची तक्रार मी पोलीस स्टेशनला दिली। त्यावर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काम सुरू असल्याचं आम्हाला त्यांनी सांगितलं। म्हणून दुपारी 2 वाजेपर्यंत मी माझं ऑफिस उघडा म्हणून पोलिसांना विनंती करत होतो, परंतु पोलिसांनी काही शेवटपर्यंत उघडलं नाही। शेवटी आमचे काही कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांनी एक चाबी लावून त्याला ते उघडलं गेलं आणि मग मी आतमध्ये प्रवेश केला। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।